भारतातील उद्याच्या मॉकड्रिलमुळे जागतिक दक्षता वाढली। अमेरिका, युरोप आणि आशियाई देशांचं मॉकड्रिलकडे लक्ष। हल्ल्याला तोंड देण्यासाठी भारताच्या गृह खात्याकडून देशव्यापी मॉकड्रिलचे निर्देश। श्रीनगरच्या दल लेक परिसरामध्ये एसडीआरएफ कडून मॉकड्रिल। आपत्कालीन स्थितीमध्ये करण्यात येणाऱ्या उपायांचा मॉकड्रिलमध्ये समावेश। जम्मू आणि काश्मीरच्या पूंछमध्ये सुरक्षेमध्ये मोठी वाढ। पूंछमध्ये चेक पॉइंटवर मोठा फौजफाटा तैनात। वाहनांची तपासणी, नागरिकांच्या ओळखपत्रांची देखील पडताळणी सुरू। पाकिस्तानी सैन्याचा मोठा ताफा भारतीय सीमेकडे येणाऱ्या मार्गावर। चिचावतनी, साहिवाल, पट्टोकी मार्गे भारतीय सीमेकडे येणाऱ्या मार्गावर पाकिस्तानी लष्कराचा ताफा दिसला। मोबाईल कॅमेऱ्यात दृश्य कैद। उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमध्ये देखील मॉकड्रिलची तयारी करण्यात आली। यावेळी लोकांना आपत्कालीन स्थितीबाबत धडे देण्यात आले। दिल्ली सरकार केंद्र सरकारच्या पाठीशी। मॉकड्रिलच्या तयारीबाबत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। भाकरा नांगल धरणावर मोठा फौजफाटा तैनात। पंजाबमधील आप सरकारचं मोठं पाऊल। भारत-पाक तणावामुळे भाकरा नांगल धरणावर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आल्याची मुख्यमंत्री भगवंत मान यांची हायकोर्टात माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींची बैठकांची मालिका आजही कायम। पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यामध्ये 40 मिनिटे चर्चा। युद्धाआधीच पाकिस्तानची अर्थव्यवस्था गडगडली। पाकिस्तानमध्ये सोन्याचे दर प्रतितोळा 3,50,000 रुपयांवर। 24 कॅरेट सोन्याचे दर तब्बल 7,000 वाढले। देशासाठी लढायला तयार। जैसलमेरच्या साते गावातील मेंढपाळांचा निर्धार। युद्ध झाल्यास बीएसएफ जवानांसाठी जेवणाची व्यवस्थाही करणार।